मैत्रिणीनं, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे मागवले बघा फ्लिपकार्टवर. तर हे काय आहे, तर दीदीला जिम लावायची. तर जिमसाठी तिला काय मागवले, पॅन्ट आहे बहुतेक, पॅन्ट आहे, शर्ट आहे, काय काय मला काही माहीत नाही आहे. बघते आणि तुम्हाला दाखवते आणि शेअर पण करते. तर तिनं जिम तिच्या ऑफिसच्या तिकडंच लावली, बरोबर ना? हां. तर माझ्या बी महागं लागली आहे, पण मी एकटी कुठं जाऊता येईल ना, मला इथलं एकटीला तेवढं काही अजून माहीत नाही आहे. तर बघू आता पुढच्या अजून पुढे काय काय होतं आहे, काय काय नाही. तर म्हणलं जे आलं ते तर तुमच्यासोबत अगोदर शेअर. तर लावणार आहे समजा, म्हणजे लावणारच आहे आता, त्याच्यामुळे लावली नाही अजून, लावणार आहे. तिच्या ऑफिसकडेच आहे. तर हे का अशी नुसती पॅन्टच केली, शर्ट आहे का? हां, शर्ट आहे. तर त्याच्यामुळे तिनं काय केलं बघा, नुसती पॅन्टच मागवली अशी, मस्त आली आहे. काय ह्याची कंपनी वगैरे मला माहीत नाही. तर ही अशी जीन्ससाठी मागवलेली पॅन्ट आहे, एकदम मस्त अशी क्वालिटी वगैरे सगळं छान आहे. आणि दुसरं काय अजून एक काहीतरी मागवले, तर हे आहे आपल्या जयचा नाद आहे. आता त्याला हे दुधात टाकून प्यायचे, पिईल नाही पिईल का ही माहीत नाही, पण मी हे आणल्याच्या नंतर मी दूध पितो, मी लई मोठं दूध पितो असं त्याचं म्हणणं आहे. ते पिईल का नाही माहीत नाही, पण आता मागवले तर खरं. त्याच्यामुळे अगोदर काय केले, छोटं मागवले. आता हे नवीन आहे, ताई हे काय बोर्नविटा किंवा हॉर्लिक्स ह्याच्यामध्ये नाही आहे. त्याला जरा जयला ना वेगळाच आमच्या नाद आहे, जरा काही बी नवीनच करायला बघतोय. एक मिनिट दाखवते. असं पावडर आहे, सुपर मिल्क म्हणून, जवळून दाखवते तुम्हाला मी. तर प्रोटीनसाठी हे पावडर आहे ताईनं. तर त्यांना मागवलंय, सांगतंय असं होतंय तसं होतंय. आता बघूत मागवलंय तर खरं. आपलं काही ह्याचं प्रमोशन वगैरे काही नाही आहे, ताईनं फक्त मागवलंय. आता ह्याचा रिझल्ट जेव्हा येईल, ते जेव्हा पिईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आता ह्याच्यामध्ये कसं आहे काही नाही, मिनिट बघते दाखवते तुम्हाला. पण नंतर खूप हे पास पावडर आहे. तर आपल्या बोर्नविटासारखं वगैरे तसंच आहे, पण आता लेकरांचा नाद असते. ह्याच्यामध्ये स्पून पण आलेला आहे. तर चला, कसं आहे काय नाही सांगते त्यांना नंतर. तर आता वाजले 10. मी बनवत आहे नाश्त्याला उपमा. तर उपम्यासाठी मी घेतलेला आहे इथं असं टोमॅटो, कॅरेट, कोथिंबीर, मिरची, व्यवस्थित सगळं असं शेंगदाणे मी घालले नाही, कारण कोणीच काही नाही, सगळे शेंगदाणे मलाच खावं लागले. त्याच्यामुळे मी शेंगदाणे स्किप केले ताईनं. आणि असा उपमा करून घेता येईल. साधा जर नुसता कांदा वगैरे टाकून केला उपमा तर कोणी खात नाही. त्याच्यामुळे असं थोडासा पौष्टिक उपमा बनवायचा. आपला मुलं बी आवडीनं खाते. तर जरा व्यवस्थित सगळं. आता कढीपत्ता राहिला आहे तरी माझा. तर चला, जिरे मोहऱ्या भरपूर घालायच्या. आणि जसं की तुम्हाला सांगितलं ना, उपमा करताना ही डाळ उडदाची आणि हरभऱ्याची डाळ अवश्य घाला. एकदम छान नंबर 1 चवीला होतं उपमा आपला. आणि मला थोडासा लूज उपमा बनवायचा होता, तर दीदीला तसा लूज उपमा आवडतोय. त्याच्यामुळे मला ना थोडासा कसा लूज पातळ बनवायचा होता. घट्ट उपण्यासारखा नव्हता बनवायचा, कारण मला पण तसंच आवडते ना. आम्ही दोघीच आहे. जयचं उठण्याचं काही खरं नाही आहे, जय उठत नाही. त्याच्यामुळे त्याच्या नावचं काही आम्ही करत नाहीत. आमच्या दोघींपुरताच आहे. अर्धी वाटीच रवा घेतला आहे. असं आता कसं होतं आहे, सुट्ट्या लागल्या आणि दीदीने बी आज सुट्टी घेतली थोडी उन्हामुळे. घरूनच करणार आहे काम तिनं. त्याच्यामुळे मग आणि जय तर काय उठत नाही 12 वाजेपर्यंत. तर हे बस आपलं कॅरेट वगैरे तुम्ही पण टाकत जा असेल तर. आणि नंबर 1 पौष्टिक असा उपमा करायचा, खाऊ पण वाटते आपल्याला. तर माझा रवा आहे बघा अर्धी वाटीला बी अर्धी वाटी असेल, तर त्याच्यासाठी मी एवढं पाणी घेतले. पाणी मला थोडंसं जास्त घालायचे. तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते ताईंनो. कुणी गरम पाणी आधी करून घेत आहे, कुणी ह्याच्यात रवा भाजतंय, पण रवा ह्याच्यात भाजला जात नाही म्हणून मी रवा ह्याच्यात भाजत नाही. तर ह्याच्यात आता पाणी टाकून घ्यायचं. पाणी उकळलं की आपला रवा भाजून घेतला आहे, भाजलेला रवा त्याच्यात घालून घ्यायचा. छान असा घ्यायचा, छान सुंदर कलर येऊ द्यायचा. थोडासा ब्राऊन कलर आला का कांद्याला, टोमॅटोला, मिरचीला, की उपमाला पण चव लागते छान अशी. तर चला, छान वापलंय आपलं. एवढं पाणी लागत नाही, पण जसं की तुम्हाला म्हणलं का मला लूज उपमा बनवायचा खूप छान लागतं. एकदा करून बघा. तर बघा हे असा आपला असा लूज उपमा.
तर खूप छान होते आणि एकदा करून बघा तुम्ही, चवीला तर नंबर 1 लागते बघा. हे असं तर आता ह्याचाच देवाला पण नैवेद्य दाखवून घेते मी. आपण जे करू ते आपल्या देवाला द्यायचं असते. चला बाकीचं झाकून ठेवते. मी नाश्ता करून घेते दीदीची. तिचा आता तिला ऑफिसचा फोन आला आहे, तिला उशीर आहे, त्याच्यामुळे मी माझं तर एकदा नक्कीच करून बघा ताईनो. असं लूज उपमा 1 नंबर होतं आहे चवीला आणि पेशंट आता 1च नंबर आहे. छान असं लागतं आहे. देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि नैवेद्यम समर्पया. मी आपण जे खाऊ ते आपल्या देवाला द्यायचं असते. तर कसा वाटला माझा उपमा कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा. पाणीपुरी खायला आलं तुम्हाला तर 1 नंबरमध्ये दहीपुरी मिळते ताईंना इथं. हां काय झालं नाही लक्षात राहिला. तर हे पहा असा हे मसाला डोसा जसं की तुम्हाला म्हणलं ना खूप छान मिळते. तर आणि ही चटणी त्याच्यासोबत फेमस आहे. आणि जयचं नूडल्स जय बघू का कट कर ना कट कर. तर हे आहे मोमोज घेतात का त्याच्या बाजूला. तर हे आहेत जयच्या आपल्या नूडल्स. त्याला डोसा खायचा नव्हता, त्याला खायचे नूडल्स. तर छान भेटेल ना धरते काय राहते तर चालू चटणी लागणार नाही तेवढी. बरं ह्याच्यात तिला टाका थोडी चटणी. बस 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 जास्त आवडत नाही तिला.